हॅलो, आज होता बैलपोळा आणि मला 2 दिवसापासून बिलकुल बरं नव्हतं वाटत. म्हणजे वीकनेसच खूप आली होती शरीरामध्ये. सो मी कसाबसा सायंकाळचा स्वयंपाक केला आणि आमच्याकडे बैल नव्हते. रोशन बनवतात प्रत्येक वर्षी बैल, पण यावर्षी काही बैल बनवले नव्हते कारण त्याला वेळच नव्हता मिळाला. आम्हाला असं वाटलं होतं, की इकडे बैलाची जोडी येईल तर बैल काही लागणार नाही. पण मग माहिती पडलं, की इकडे बैलाची जोडी येतच नाही. म्हणून मग विचारच करून टाकला होता, की यावर्षी मार्केटमधनं मस्त छान मातीचे बैल विकत आणायचे आणि तेच प्रत्येक वर्षी ठेवायचे आणि त्याचीच पूजा करायची. पण मार्केटमध्ये बैल बघितले तर तिथे मिळालेच नाही. खूप शोधले आम्ही पण नाही मिळाले. म्हणून मग म्हटलं, "रोशन आता बैल तर मिळत नाहीये, आता काय करायचं?" तो बोलला, की "ठीक आहे, काही टेन्शन नाहीये, मी करून देते घरीच तयार." आणि खरंच त्याने इतक्या इमिडिएटलीमध्ये इतके छान बैल ते तयार केले ना आणि ते पण तो सायंकाळी आला म्हणजे जॉबवरून इतका थकून आणि तरी त्याने बैल रेडी केले. खरंच खूप छान वाटत होतं. तसं तर आमच्याकडे प्रत्येक वर्षी पुरणाच्या पोळ्या बनते. पण यावर्षी मी साखरेचीच पोळी केली कारण मला बरं नव्हतं तर. सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं तर म्हटलं चला आता स्वतःसाठी पातळ खिचडी करून घेते. खिचडी केली पण त्यामध्ये मी हळदच नव्हती टाकली. मग झाल्यानंतर मी हळद टाकली म्हणून ती अशी दिसत होती. मग बैलाची वगैरे पूजा केली. तर अशा होत्या आजच्या काही घडामोडी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.